मध्ये कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? ह्या 3.5 हाताच्या शरीराचा? ते 3.5 हाताचं शरीर सुद्धा तुमचं नाही. तर त्याच्यामुळे ह्या जीवनामध्ये चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. आपण आलोय, जसं आलोय तसंच आपण जाणार आहोत, हे लक्षात ठेवा. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा गर्व न करता जीवन जगावं लागत. मी रामकृष्ण हरी मित्रांनो, मी सुनील ढोबळे. तुम्ही पाहताय SD गजर भक्ती यूट्यूब चॅनेल आणि या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला काही झालं तरी माझा व्हिडिओ चांगला वाटला किंवा नाही वाटला, मोठमोठे यूट्यूब चॅनल असतात, त्यांचं बघताय तुम्ही, चांगलं हे करताय, पण चांगलं सांगणाऱ्या माणसाचं तुम्हाला ऐका वाटत नाही, कारण त्याच्यामुळे तुम्ही बघत नसतात. त्याच्यासाठी तरी सुद्धा माझा व्हिडिओ बघितल्याशिवाय राहू नका. तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. जीवनामध्ये 3.5 हाताचं शरीर आहे ना, एक दिवशी जळून राख होणार आहे. तुमच्याजवळ कितीही पैसा असू द्या, कितीही दिसाय चांगला असू द्या, तुम्ही काहीही असू द्या, कोणत्याही गोष्टीचा जर गर्व करताय ना, ते कधीही राहणार नाही. तुम्ही कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? काय आहे तुमच्या या जीवनामध्ये? मेल्यानंतर कधी येणार आहे का तुम्ही वापस? याचा विचार केलाय का कधी तुम्ही? काहीच नाही. जीवन काही शून्य आहे आपलं. विचार केला ना, या जीवनासारखं काहीच नाही. 84 लक्ष येऊन म्हणतात, तेवढं फिरून यावं लागतं. किती फिरावं लागतं माहित नाही, पण साधू संत सांगतात, पुराणामध्ये सांगतात, 84 लक्ष फिरून यावं लागतं, तेव्हा मानव जन्म मिळतो. तुम्ही याला फुकट घालताय? कशाला दिला देवाने जन्म? याचा विचार केला तुम्ही? काहीच नाही. या जीवनाचा विचारच केला नाही. फुकट भेटलं जीवन वाया घालतोय आपण. या जीवनाला वाया घालवतोय आपण. काही अर्थ नाही. 4 माणसांना चांगलं मार्गदर्शन करा, 4 माणसाला ज्ञान द्या, 4 माणसांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा. कितीही माझं माझं म्हणा, एक दिवस सर्व सोडून देऊन आपण निघून जाणार. तुम्ही म्हणाल माझं माझं म्हणायचं नाही का? म्हणा, पण मनाभावापासून जे करायचं आहे ते वरल्या मनानं करा. तुम्ही म्हणाल संसार बी वरल्या मनानंच करा. हा, संसार वरल्या मनानं करायचा, परमार्थ आतून करायचा. जे गोष्ट आतून करायची ती आतून करा. माझं माझं म्हणून काहीच फायदा नाही. आपण येणार नाही थोडे दिवसांना, अजून मेल्यानंतर येऊन बघणार नाही आपण इथं. याचा विचार केला कधी? नाही. फक्त माझं माझं म्हणायचं, जन्मल्यापासून मर्जोपस्तरणं, आणि एक दिवशी मरून जायचं. काय अर्थ आहे या जीवनाला? मग तुमच्या सोबत येणारा काहीतरी कमवा, परमार्थ करा, देव माना, साधू संतांना माना, आपलं म्हणा. हे बघा, जीवनामध्ये कितीही पैसा कमवा, कितीही माझं माझं म्हणा, कितीही तोंडाला पावडर लावा, कितीही मुरीत पूर्ण पेस हो जो, एक दिवस आपण मरणार आहोत, हे कधी विसरू नका जीवनामध्ये. त्याच्यासाठी जीवन सुखरूप जगण्याचा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. होता होईल तेवढं लोकांना चांगलं सांगण्याचा, मार्गदर्शन करण्याचा असा प्रयत्न करा जीवनामध्ये. तर आपण एक बार गेलो की पण परत येणार न, याचा विचार करा जीवनामध्ये. आम्ही काहीच विचार करत नाही, फक्त आलोय जन्माला, चाललोय मरून. त्याच्यासाठी जीवनामध्ये चांगलं जगावं, चांगलं म्हणून घ्यावं, लोकांकडून चांगलं म्हणून घ्यावं म्हणून लोकांना सर्व हे करायचं नाही. आपल्या पद्धतीनं आपण जीवन जगायचं. जीवनाला ज्या दिवशी तुम्ही जीवन चांगलं जगायला लागला, त्या दिवशी तुमचं सुखरूप जीवन होईल. मग तुम्ही काय पैसा अडका, सर्व धन दौलत कमवा, नको नाही याला, पण इमानदारीनं, प्रामाणिकपणानं चांगलं करा, चांगला विचार करा. कोणीही असू द्या, त्याचा चांगला विचार करायचा जीवनामध्ये. वाईट विचार कधीच करायचा नाही. भलं तुम्ही चांगला विचार करून सुद्धा तुमचं वाटोळ होतंय ना, तर तरी सुद्धा तुमचं एक ना एक दिवस चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, कितीही माणूस किंवा कितीही नाव जर पळत असली ना, ती छिद्र पडलेली नाव कधी ना कधी बुडणार आहे. आणि जर ती नाव जर बुडणारी नाव नाही, त्याला छिद्र नसेल, ती जर दमानं पळत असेल ना, ती कधी बुडणार नाही. तसं तुम्ही प्रामाणिकपणानं चालताय, चांगल्या मार्गाने चालताय ना, जर तुम्हाला चांगलं होत नसेल, एक दिवस तुमचं निश्चित चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. वाईट मार्गाने चालाल तर लगेच तुमचं संपून गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं चांगल्या मार्गाने जावा. तुम्ही सावकाश जावा, पण चांगला मार्ग धरा. जीवनामध्ये प्रामाणिकपणानं राहा, इमानदारी करा. जीवनामध्ये कोणाचा वाईट विचार करू नका, घमंड करू नका, कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. तुम्ही ज्या दिवशी ज्या गोष्टीचा गर्व करताय त्या दिवशी संपायचं. आपली पापाचा घडा भरला आणि आपण मागं येतोय. त्याच्यामुळे जीवनामध्ये कितीही तुम्ही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, तुमच्याजवळ पैसा राहू द्या, गर्व करू नका. हे गर्वाचं नाही. तुम्ही गर्व करून काही हजारो वर्ष जगणार नाही आम्ही. त्याच्यामुळं गर्व कोणत्याच गोष्टीचा करू नका. जीवन सुखरूप जगा. त्या दिवशी तुम्ही समजा की आपण जीवनामध्ये सफल झालो.
काहीतरी आपण आलोय, त्याच्यामुळे ह्या जीवनामध्ये काही उपयोग नाही. त्याच्यासाठी धन दौलत कमवा, पण गर्व कधी करू नका, अहंकार करू नका, जीवनामध्ये चांगलं जगल्याशिवाय राहू नका. त्याच्यासाठी सुखरूप मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्याजवळ पैसा आहे, हे आहे म्हणून गर्व करू नका. हे गर्वाचं घर खाली होतं. प्रेमानं आलेल्या माणसाला प्रेमाने बोला. अंतःकरणातून माणूस बोलतो, माझं म्हणून समजतो त्याला माझंच म्हणून समजा. आणि जो गर्व करतो त्याला तुम्ही म्हणाल गर्व करू नका, मग समोरचा गर्व करताय तर मग आपण प्रामाणिकपणानं राहणे योग्य नाही. पण योगायोग असा आहे की समोरचा माणूस नालायक झाला म्हणून आपण नालायक कधी जीवनामध्ये होऊ नये. त्याच्यामुळे समोरचा भांडण करत असेल तर आपण जीवनामध्ये कधीही वाईट बोलू नये, भांडण करू नये. तो मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख होऊ नये. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, असंच जीवन जगा. की लोक काही म्हणत असतील तर प्रामाणिकपणाने राहण्याचा प्रयत्न करा. पण तो सर्व झाल्यानंतर त्याला प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळं दुसरा मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख होऊ नये. जीवनामध्ये असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. सुखरूप जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. माझा व्हिडिओ आवडला, लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट केल्याशिवाय